2 फेब्रुवारी 2026 एक तारीख जी भारत अमेरिका व्यापार संबंधाच्या इतिहासात मौल्याचा दगड ठरू शकते. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये ऐतिहासिक ट्रेड डील जाहीर होते आणि शेअर मार्केट पासून उद्योग जगतापर्यंत उत्साहाचं वातावरण पसरतं. टॅरिफ 50% वरून थेट 18% पर्यंत खाली येतो. गुंतवणुकीच्या संधी वाढतात, निर्यातीचे दरवाजे उघडतात. पण या सगळ्या चमकदार घोषणांच्या आड एक प्रश्न दबा धरून बसलेला असतो. या डीलची किंमत कोण मोजणार? आणि तो चेहरा हळूहळू स्पष्ट होऊ लागतो. तो आहे भारताचा शेतकरी. काय आहे माहिती जाणून घेऊया. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. भारत गेल्या अनेक दशकापासून आपल्या कृषी क्षेत्राचं संरक्षण करत आला आहे. अन्न सुरक्षितेच्या नावाखाली ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आणि कोट्यावधी शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी सरकारनं आयातीवर निर्बंध, टॅरिफ, सबसिडी, किमान आधारभूत किंमत MSP यासारख्या धोरणांच्या माध्यमातून एक संरक्षणात्मक कवच उभं केलं आहे. परदेशी कृषी उत्पादन स्वस्तात देशात शिरू नयेत, देशांतर्गत बाजारपेठ कोसळू नये, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला यासाठी भारताची भूमिका कायम सावध राहिलेली होती. पण अमेरिकेसोबत झालेल्या नव्या ट्रेड डील नंतर हे कवच हळूहळू कमकुवत होण्याची चिन्ह दिसू लागले आहे. टॅरिफ कमी झाल्यानंतर अमेरिकेतील अत्यंत सबसिडी असलेली शेती उत्पादनं भारतीय बाजारात स्वस्त दरात येण्याची शक्यता वाढते. अमेरिका ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक शेती करते, तिथे उत्पादन खर्च भारतापेक्षा कमी असतो. कारण तिथे यांत्रिकीकरण, तंत्रज्ञान, मोठ्या शेतजमिनी आणि सरकारी सबसिडी यांचा प्रचंड आधार असतो. अशा परिस्थितीत जर अमेरिकेची कृषी उत्पादन भारतीय बाजारात मोकळेपणाने आली तर देशांतर्गत शेतकरी स्पर्धेत टिकू शकतील? हा खरा प्रश्न आहे. या डीलचा परिणाम केवळ व्यापार आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर तो थेट ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. भारतात शेती ही केवळ व्यवसाय नाही, ती उपजीविकेचा आधार आहे. कोट्यावधी कुटुंबांचं आयुष्य शेतावर अवलंबून असतं. जर बाजारात स्वस्त आयातीला माल भरला तर स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळणं कठीण होईल. भाव पडतील, उत्पन्न घटेल आणि कर्जाचं ओझं आणखी वाढेल. शेती आधी संकटात असताना हा नवा दबाव शेतकऱ्यांच्या आयुष्याला अधिक अस्थिर करू शकतो. याच पार्श्वभूमीवर माजी कृषी मंत्री शरद पवार यांची टीका महत्त्वाची ठरते. ते जेव्हा म्हणतात की या डीलमुळे देशाच्या कृषी क्षेत्रावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तेव्हा तो केवळ राजकीय आरोप नसून एक धोरणात्मक इशारा असतो. कारण भारतासारख्या देशात शेती केवळ अर्थकारणाचा विषय नाही, ती सामाजिक स्थैर्याचा मुद्दा आहे. शेतकरी अस्थिर झाला तर ग्रामीण भाग अस्थिर होतो आणि ग्रामीण भारत अस्थिर झाला तर देशाची संपूर्ण सामाजिक रचना हादरते. सरकारची भूमिका मात्र वेगळी आहे. सरकारचा दावा आहे की ही डील भारतासाठी संधी आहे. निर्यातीसाठी नवे बाजार उघडतील, भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रवेश मिळेल, गुंतवणूक वाढेल आणि दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल. सरकार असंही सांगतं की कृषी क्षेत्रासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाय कायम ठेवले जातील आणि शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू दिला जाणार नाही. पण वास्तव हे आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये एखादे दरवाजे उघडले की ते पूर्णपणे बंद ठेवणं कठीण होतं. खरा प्रश्न हा आहे की विकास म्हणजे नेमकं काय? जर विकासाचा अर्थ केवळ GDP वाढ, परकीय गुंतवणूक आणि मार्केट इंडेक्स असतील तर ही डील नक्कीच यशस्वी ठरू शकते. पण जर विकासाचा अर्थ सामान्य माणसाचं आयुष्य सुधारणं, ग्रामीण भारत मजबूत करणं आणि शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षितता देणं असेल तर या डीलकडे फार गंभीरपणे पाहावं लागेल. इतिहास साक्ष देतो की जेव्हा जेव्हा कृषी क्षेत्रावर अचानक खुली स्पर्धा लादली गेली तेव्हा सर्वात आधी बळी पडतो तो छोटा शेतकरी. मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट फार्मिंग, बहुराष्ट्रीय कंपन्या या स्पर्धेत टिकतात, पण अल्पभूधारक शेतकरी हळूहळू बाजूला पडतो. भारतात 80% जास्त शेतकरी छोटे आणि अल्पभूधारक आहेत. या वर्गावर जर आर्थिक दबाव वाढला तर त्याचे सामाजिक परिणाम दूरगामी असतील.
म्हणूनच ही ट्रेड डील फक्त दोन देशांमधला करार नाही, ती भारताच्या शेती धोरणाची दिशा बदलणारी घटना ठरू शकते. ही डील भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक खोलवर जोडते, पण त्याच वेळी देशांतर्गत कमकुवत घटनांना अधिक असुरक्षित बनवते. यातून भीतीच निर्माण होते की उद्याचा भारत आधुनिक, ग्लोबल आणि डिजिटल असेल, पण त्याच वेळी त्याच शेतकरी अधिक गरीब, अधिक कर्जबाजारी, अधिक अस्थिर असेल का? आज प्रश्न असा नाही की डील चांगली आहे की वाईट. प्रश्न असा आहे की आपण या डीलसाठी किती तयार आहोत. आपल्या शेतकऱ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम केलं आहे का? त्यांना तंत्रज्ञान, प्रक्रिया, उद्योग, थेट बाजारपेठ, निर्यात, सुविधा, स्टोरेज आणि मूल्यवर्धनाची साधनं दिली आहेत का? की आपण थेट त्यांना खुल्या स्पर्धेत ढकलत आहोत? जर उत्तर दुसरं असेल, तर ही डील भविष्यात ऐतिहासिक संधी म्हणून नाही, तर ऐतिहासिक चूक म्हणून ओळखली जाऊ शकते. कारण देश मजबूत होतो तो केवळ करारांमुळे नाही, तर आपल्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन चालल्यामुळे. आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त व्यापाराचा नाही, हा प्रश्न आहे भारताच्या आत्म्याचा. कारण भारताची ओळख अजूनही शेतीशी जोडलेली आहे, मातीशी जोडलेली आहे, शेतकऱ्यांच्या घामाशी जोडलेली आहे. जर विकासाच्या नावाखाली आपण ही ओळख गमावली, तर आपण खरोखर पुढे गेलो की फक्त वेगळ्या दिशेला वळलो, हा प्रश्न इतिहास आपल्याला विचारेल. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.